दोषी कोण? हल्दीरामचे कर्मचारी की मालक? कोल्हापूरकर राम. नमस्कार मित्रांनो, कोल्हापूरकर राम या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो सर्वांसाठी व्हिडिओ आहे, म्हणजे लहानपासून ते मोठ्यापर्यंत हा म्हणजे संदेश पोहोचवण्याचं काम करणार आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ते कोणत्या विषयावरती ते तुम्हाला सांगणार आहे. तर माझा मित्र संदीप सावंत काल 9:30ची ट्रेन पकडत होता आणि त्याने भूक लागली म्हणून एक प्लॅटफॉर्मवरती हल्दीरामचं पॅकेट घेतलं होतं, चिवडा पॅकेट. तर त्या पॅकेटमध्ये काय काय सापडलं ते आपण जाणून घ्यायचं संदीपकडून. तर मित्रांनो, हा म्हणजे या पाकिटात ज्या वस्तू सापडल्या ते हा दोषी कोण आहे? हल्दीराम कंपनी आहे की त्यामध्ये असणारे कर्मचारी? हल्दीरामचे प्रोडक्ट चांगले असल्यामुळे ते प्रोडक्ट घेतात लोक, आणि काही गोष्टीमुळे जर अशा कर्मचाऱ्यांच्यामुळे जर ती कंपनी बदनाम होत असेल तर ती कंपनीने आवर्जून ते तपासलं पाहिजे की कारण अशा गोष्टी कशा त्या पॅकेटमध्ये जातात. आणि ही जर गोष्ट जर मोठ्यांना भेटली म्हणून ठीक आहे, जर ही लहान मुलांना जर दिली असते किंवा ते त्यांच्या पोटात गेलं असतं तर काय झालं असतं. आता ह्या वस्तू काय आहेत ते तुम्ही नक्की बघा. तर आता ही आपण जाऊ पहिले संदीपकडे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप आत्माराम सावंत. मी राहतो डोंबिवलीला. काल संध्याकाळी मी 8 वाजता ऑफिसमधून निघालो. 8:30 वाजता मी विटी स्टेशनला पोहोचलो. विटी स्टेशनला पोहोचून मला भूक लागली म्हणून मी आपलं फेमस पॉपकॉर्नचं दुकान आहे विटीला, तिकडे मी डाईट चिवडा आणि बिस्किटचा पुडा घेतला आणि तसं मी ट्रेनमध्ये जाऊन बसलो. ट्रेनमधून बसल्यानंतर मी हल्दीरामचा चिवडा फोडला. अरे घट्ट पडणार रे बाहेर केच काढ बाहेर. डाईट चिवडा फोडला. हा चिवडा फोडता थोडा खाता खाता मी पुढे गेलो. दादा जरा पेपर देता का मला सांगायचं आहे लोकांना काय आहे. अहो खाता खाता मला हे डाईट चिवडा खाताना मला याच्या आतमध्ये पेपर हे बघा. खाता खाता मला अर्ध पॅकेट खाऊन झालं. याच्यामध्ये किती दिवसाचं पॅकिंग आहे, त्याच्यामध्ये टिश्यू पेपर. या टिश्यू पेपरची हाल बघा. हेच लहान मुलांच्या तोंडात गेलं असतं तर काय झालं असतं. तरी मी बोललो जाऊन दे, मला भूक लागले म्हणून मी तो साईडला ठेवला आणि अजून खायला गेलो. तर खाता खाता मला एक स्टॅपलरची पिन, हे बघा, ती स्टॅपलरची पिन सापडली. याला दोषी कोण? हल्दीरामचे कर्मचारी की मालक? हे खाल्ल्याने काय झालं असतं. मी बघता बघता खाता खाता मला अक्षर हे वाटलं. मग मी ठेवलंय दाखवायला लोकांना हे काय चाललंय. हा टिश्यू पेपरची हाल बघा काय. हा म्हणजे वजन वाढवण्यासाठी करतात काय करतात? 10 रुपयासाठी लोकांचा जीव घेतात का? तर संदीप भाऊ, तुम्ही हे ऍक्च्युली केलं ते चांगलं केलं, कारण लोकांना ते संदेश गेला पाहिजे. हा जो दोष आहे की कंपनीचा आहे की कर्मचारी, आणि ऍक्च्युली हा कंपनीने त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. कारण पॅकिंग जे करतात ते कशा पद्धतीने करतात ते आपल्याला माहिती नाही. पॅकिंग करतात तर त्यांना जे पॅकिंग करते वेळी बाबा माल परफेक्ट त्यांनी हे केलाय का, चेकिंग केला पाहिजे बाबा. कारण हा जे नाव खराब होतं ते हल्दीराम. मित्रांनो, हा माझा मित्र आहे संदीप सावंत म्हणून. काल म्हणजे आज मला सकाळी असं सांगितलं की दादा असं माझ्याबरोबर काल घडलं, तर आपल्याला एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे, लोकांपर्यंत संदेश द्यायचा आहे. आणि संदेश द्यायचा असा की कारण का माहिती आहे सांगता का, हे जे वेपर्स आहे म्हणजे आता समजा चिवडा असेल काय असेल हल्दीरामची क्वालिटी चांगली असते, पण तुम्हाला सांगतो या पॅकिंगमध्ये काय काय सापडलं ते आता तुम्हाला संदीप भाऊन दाखवलंय. तर ऍक्च्युली बघा, हा जो भेटलाय टिश्यू पेपर भेटलाय. टिश्यू पेपरची हालत बघा. म्हणजे आता ही जी हालत आहे एकदम, समजा जर लहान मुलग्यांनी घेतलं असतं त्याला काही न कळणारं नसतं म्हणजे खातेवेळी. दुसरी गोष्ट म्हणजे टिश्यू पेपर जाऊ द्या, ही बघा स्टॅपलर पिन. म्हणजे हल्दीरामचे कर्मचारी किती हलगर्जीपणा करतात पॅकिंग करते वेळी. समजा हा जर लहान मुलाच्या पोटात गेला असता तर काय झालं असतं. संजय भाऊ, तुम्ही लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवताय, तर याची दखल हल्दीराम घेतील
किंवा आपल्याला त्याच्यावरती रिप्लाय भेटेलच. कृपया सर्वांना माझी नम्र विनंती, आई वडिलांना सर्वांना विनंती आहे, मुलांना देताना काही खाऊ देताना बाहेरचा तुम्ही द्यावा. कारण लहान मुलांना काय कळत नाही, हे असे काही निघतात आणि लहान मुलं घेतात. त्याच्यापेक्षा तुम्ही हे देण्यापेक्षा बाहेरचं देण्यापेक्षा आपलं घरचं द्या, ही माझं वैयक्तिक मत आहे. अहो आपण आवडीने देतो त्यांना, पण हे असं निघतं. आपल्याला वाटतं काय असं चांगलं, पण याच्यामध्ये काय काय निघेल सांगू शकत नाही. कृपया सर्वांना माझी नम्र विनंती आहे, लहान मुलांना देताना काळजी घ्या त्यांची, एवढंच माझं म्हणणं आहे. नमस्कार. तुमची रजा घ्या, तुमची काळजी. नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकर भेटू. जय हिंद, जय महाराज.